त्याला मी साष्टांग नमस्कार घालतो. तसंच त्या वाघरळ गावाला एका शब्दात बिचाऱ्याने बॅनर लावले. त्या बीड जिल्ह्यातले महाराज माझ्यासारख्या मूर्खाचा हेवा करते. ते म्हणे मोठा देवीला आम्ही प्रयत्न केला पण लोकांनी सोडलं, बकरं कापायची सोडलं नाही लोकांनी. आणि तुमचा हेवा वाटतो की इथं इतके बकरं कोंबडे कापल्या जायचे तर तिथले सगळे विचारे सगळ्या समाजाचे लोक एक होऊन नाही होणार म्हणे असं. आणि तिथं बंद आहे सध्या. पूर्ण वर्णाचा नैवेद्य देवीला जातो, शिरा वगैरे केला जातो. हे नाही, ते आपलं खाद्यच नाही ना. कोंबडे बकरं खाणं हे आपलं खाद्य नाही. त्याच्यात एक भेटले 150 आणि आम्हाला हे कशाला निर्माण केलं. त्याला मी समजावून सांगितलं. मग तुला कशाला निर्माण केलं. मी नवस केलाय तुलाच कापायचं. कापू देतो सांग. गरीबाच्या लेकराला कोणी धरण कापा बरे. वाघाच्या कावणे धरीत रे. एक बिबटी आला तर घाबरले सगळे घाबरून गेले. वाघाच्या लेकराला पोराला कावणे धरीत, शिवाच्या कावणे धरीत. आज शिव नाही व गजन नाही व व्याघ्र नाही व नैवच. अरे बली पुत्राम, त्या बलीला बली द्यायचा. त्या अजा पुत्राम बलिंद द्या. देव दुर्बल घात का. देवाला आई अशी असते कुठं लेकर बाळ खाणारी. आईला ते आवडत. यायचे चोचले ह्या दैत्याचे पुरविण्याकरता धंगडे आहेत सगळे. नाही तर कापायचं नसतं बरं. बकरं कोंबडे सर्प कापायचं नसतं. याला काऊन नाही धरीत. गरीब लेकरू बिचारा ते शेळीच्या डोळ्यातून पाणी येईल. पार झालं काय करेल. गरीबो को मत मारो ओ बिचारा रोएगा. एखाद्या गावात गरीब असेल तर त्याला त्रास देऊ नका. फार झालं तर मदत करा. त्याला त्रास देऊ नका. त्यालाही मदत करा थोडीफार. त्यालाही आपल्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. हाही परमार्थ है. गरीबों को मत मारो वो बेचारा रोएगा. गरीब के मालिक को जब पता चलेगा तो जाली मुली से उखाड़ डाल दे. चांगला नाही रे बाबा हो. जे शास्त्रानं सांगितलं, संतानं सांगितलं, जे नाही खायचं ते खातच जाऊ नाही. जे नाही प्यायचं ते पितच जाऊ नाही. अहो गधे तंबाखूच्या शेतातून जातात पण हात लावित नाही. पाणी निर्मळ पितात. आपलं तर सगळं भोंगळच कारभार. अयो गुरु आसोबा कसा अंत्याच्या चरणाजवळ जाऊन पासा. महाराजाला एक आणि याला एक चालला सटका. बोलायची सोय नाही जगाला. महाराज चाललो कोणीकडे रे आपण. अरे ह्यो गुरुवा सोबा. आणि ते लोक म्हणते भजना. ते आता यानं जोडलेलं भजन येते कशाच भजन. ते काय तुकोबारायनं सांगितलं का ज्ञानोबारायनं सांगितलं मूर्खा. अरे पाणी पिना छान केन गुरु करना विठ्ठला. सारा अभिप्राय असा हा समाज अवनतीकडे चाललेला. परमात्म्याच्या खोड्यामध्ये परमात्मा जो करतो त्याला लीला म्हणतो. काय त्याची लीला आहे. फुल कोण तयार केलं. पण देव म्हणत नाही मी केलं म्हणून. आपण केलं का नाही. आपल्याला करता येतं का. बसल्या बसल्या चुरगाळता येतं का नाही. काय हे बरं शिकले बाबा. कोणाला चुरगाळायचं, मुंडी मुरगाळायची, काही कोणाचं वाईट करायचं हे चांगलं नाही रे. गवताची काठी कोणाला येते सांगा बरं करता. मोडता येते का नाही. आणि म्हणतो म्या वाडी बांधली. तुला गवताची काठी येत नाही. माडी कशी बांधली. तो बांधली कशी माडी. म्या बांधली म्हणजे त्या शरीरानं बांधली. शरीर कोण दिलं तुला. तू नाही रे शरीर. तो केलं काय. काहीच केलं नाही पण गप्पा. कसं झालं मग कीर्तन. अभंग तो कबा राहायचा. आता महाराज होऊन मेळ बसणं तर रजाकाराचं कसं जमाल रे. कुठं हवा शिरण हे काही सांगता येत नाही. म्हणून जे नाही खायचं ते सोडून द्या. त्याला काय करतं धर्म निर्माण. पण मोठे शहाडे तिकडे गेल्यावर अरे आपण काय वाण्या बाबण्याचे का. मग खा बापा. आमचं काय जायचं. मानावं लागेल आमच्या सोमा महाराजाला, मोतीराम महाराजाला. आणि आमच्या सेवालाल नगर नाव पडलं त्याचा. आज फौजदार लोक सोमा महाराज हे दिसले हात जोडते. चाटे साहेब म्हणे सोमा महाराज दिसले की हात वर जायचा. आता असा हात. बरोबर आहे हो. भागवतजीच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांचं भाषण ऐकून परवाला. भागवतजी म्हणजे आज सर्वोच्च आहे.
सगळे मंत्री लोक त्यांची सल्ला घेतात. कोणाची? हो. ते भागवतजी आमच्या सारख्या मूर्खाच्या झोपडीला आले तर ते हेवा वाटायला लागला बाकीच्याला. ते म्हणजे आमच्या मठाचे अध्यक्ष आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, संत्री आहेत, तुमच्या तिथं काहीच नाही म्हणे महाराज. ते कसे आले? मी संताचं कुत्र आहे बाबा. तुम्ही संत आहेत, महंत आहेत, 1000 तुमचं सारा अफाटच आहे. विठ्ठला मी आपलं संताचं कुत्र आहे. समर्थाचे घरीचे श्वान त्याशी सर्व ही देती. एखादा मोठा अधिकारी मुंबईला दिल्लीला असतो आणि त्याचं खेडेगावात आई वडील राहते, त्याचं लक्ष कोणीकडे असतं? सात्विक जर असेल तर आई वडिलाकडं. आणि पुन्हा तो म्हणतो आपला मोत्या कसा आहे म्हणजे कुत्रा. कोणाकडे ध्यान गेलं? चांगल्या चांगल्या लोकांकडे त्याचं ध्यान नाही, पण कोणाकडे आहे? तसं मी संताचा कुत्रा आहे म्हणून येतच म्हणलं हे लोक. आमच्याकडे परवा तोगडी यायची आली. कशी आली आधी हे काय माहिती? आम्ही 20 वर्ष बरोबर काम केलं. मी हे सांगत नसतो कोणाला, हे काय सांगायचं. आणि त्याला काय महत्व त्याचं? गदेगुजा फ्रांक्या विठ्ठला. तेव्हा देवानाशक एक गवळण आली आणि म्हणू लागली, आई येणे माझे कपाड उघडे. बोध आहे. यानं काय केलं? माझं कवाड उघडलं. यानं शिंके तोडले, पण कवाड भ्रांतीचे उघडले. कोणतं कवाड उघडलं? शिंके बायेचे. आणि जो इगो होता, स्ट्रॉंग इगो, अभिमान, अहंकार, डेरा दंभाचा फोडीला. हे काम केलं यानं. आईने त्याला आता शाळेतच घातलं. पाठी ओगडी हाती काठ लागला धेनूचे. हो, काही चरायला लागल्यात मस्त. आता गडी निवडून घ्यायची. गडी योग्य असले तर बरं, नाही तर संसारात काही खरं नाही. संसार एक खेळच आहे. इतकं कमी तुपा, पण त्याला काही बरकत नाही. आता घरात घुसत असेल तर काय बरकत येईल? दिसायला बायकोना असली वेडी गबाळी तर तिला संसारच करता येत नाही. तिला तरी डोकं लागतं नाही, याला तरी संसारात तर संसार नीट होतो. डोकं लागतं. खेळ चांगले पाहिजे, गडी चांगली पाहिजे. बापानं गज कमी लो, पण काट्यानं काहीच नाही ठेवलं. अशी गडी संसारात गडी चांगली लागत आहे. पती पत्नीचा एक विचार पाहिजे. पती पत्नीचा एक विचार असेल आणि अध्यात्म जर कळालेला असेल तर झोपडीत खोपडी ठिकाण्यावर राहील. सगळ्या जगाचं राज्य असलं तरी त्याला समाधान नाही. पंचतारांकित बिल्डिंग मध्ये राहील तरी त्याला समाधान नाही. मोठ्या बिल्डिंग मध्ये राहील तरी त्याला समाधान. पागल खाणं काय चांगलं बांधलेलं नसतो काय? त्याच्यात सगळे पागलच आहे. असे गोड बोलते तर माणसाला वाटतं बरं आहे, गावातली शहाणी माणसं असे गोड बोलते. माणसाला वाटतं की सुधारला कोण. आता कधी आलात आपण? पागल कधी आलात? याला वाटलं सुधारलं बरं. या 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 चहा घेणार का कॉफी? त्याला वाटलं बरं सुधारलं. राहता फडकून घेत कधी बिघड. कोणाची गोष्ट चालली पाहिलेच तरी असं नाही. एखादं कोणी नाही जवळ आणि तो देवानं गडी
घेतली वाटतं. खेळायला सुरुवात झाली, कधीतरी खेळायला कंटाळतो माणूस. एक साहेब माझ्या देखतच नोकरीला लागला, रेंजर झाला. माझ्या देखत लागला नोकरीला, रेंजर झाला आणि उन्मत्तपणानं खाऊ लागला, पिऊ लागला आणि शेवट त्याला काय आजार चढला, पोरग उदामाता करू लागले, काही खरं नाही. एक दिवस आला आमच्याकडे सेवानिवृत्त झाला. महाराज तू म्हणतात तीच गोष्ट खरी, पार पंचायत काहीच खरं नाही. याला उशिरा का होईना तुला उजाडलं. गुरुवचनी फुटली पहा. अरे प्रपंच कुठपर्यंत करावं. लेकरं मोठाले झाले, त्याजवळ किल्ल्यात येत जाव आणि आपण पंढरीला जात जाऊ. चातुर्मासात तिथं श्रवण करीत जाव. कधी किल्ला सोडायलाच तयार नाही, सोडितच नाही. बोलता येत नाही तरी ते पोराला म्हणतं. पोराला वाटतं कुठं सदानंद बाबाकडेच नाही म्हणतं, काय म्हणतो टांग्याला. ते वेगळंच आहे त्याचं म्हणणं. ते म्हणतं बाबे अय बाबे हो. तू बाबे म्हणतो काय बाबा, टांगा तू परा. त्याला वाटतं की सदानंद महाराज रंगनाथ महाराजच्या दर्शनाला म्हणतं का म्हातारं. ते अंत टांगा झोपून कुठं चालायचं बाबा, बांधा बांधा फिरिओ. काय खरं नाही ते माय झाले बांध कोरला काय करू. अरे मूर्खा हो, खायला आले आज उद्या जास्त हलता येत नाही. सावध व्हा बापा हो. आता तरी होय म्हणे पुढे. हो एक देवाचं ऐकून चालणारी गडी होते, एक गडी आला म्हणजे देवा आता खेळ.